श्री स्वामी समर्थ. आज खूप दिवसांनंतर हा संवाद होणार आहे. या संवादाकडे आज तुम्ही दुर्लक्ष करू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्यावर कोसळलेलं संकट आणि तुमचं होणारं नुकसान आता थांबणार आहे आणि यामागची कारणं आता तुम्हाला समजणार आहेत. कान भरणाऱ्या लोकांपासून आणि तुमच्यावर वाईट चिंतणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण चांगले लोक दिसतात तसे नसतात. कोणी आपल्याबद्दल वाईट बोललं म्हणून आपण वाईट होत नाही हे लक्षात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे बघवत नाही म्हणून ती व्यक्ती आपल्याला जाणून बुजून त्रास द्यायचा प्रयत्न करत असते. आयुष्यातल्या या संकटांना तुम्हाला सामोरं जाण्याचं निमित्त आणि कारण स्वामीच देतात. संकट तुमच्या पाठीमागे आहेतच, पण त्याच्या पुढेही स्वामी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात घ्या. स्वामींचा आशीर्वाद असा सहसा मिळत नाही. त्यासाठी आपण देखील भक्तीची कस आणि परीक्षा द्यावी लागते. ज्यावेळी तुम्ही विश्वास आणि भक्तीची परीक्षा पास होता त्यावेळी तुम्हाला स्वामी निरंतर पाठीशी राहतात. तुम्ही फक्त स्वामींचे एकदा स्मरण केला तरी देखील ती प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत असते हे लक्षात घ्या. तुम्हाला बोलून कोणाला दाखवायचं नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे की कोण आपल्याशी कसं वागते. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं आहे. शांत राहिल्यानं मोठमोठे प्रश्न देखील आपोआप सुटतात. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात, पण आपण खरं बोलून आपलं आयुष्य आणि वेळ जिंकत असतो हे लक्षात घ्या. फायद्यासाठी इकडून इकडे फिरणारे खूप जण असतात, कारण त्यांना स्वतःचा फायदा दिसत असतो. इतरांचं नुकसान झालं तरी या लोकांना काही फरक पडत नाही. अशा लोकांपासून तुम्हाला सावधान राहायचं आहे. तुमच्याकडून त्यांचा होणारा फायदा संपला की मग ते तुमची बदनामीही करायला मागे पुढे पाहत नाहीत. तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी येणार आहे. सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांनी निकालाची चिंता करायचीच नसते, कारण त्यांच्या पाठीशी अखंड स्वामी बळ असतं हे लक्षात घ्या. येणाऱ्या 2 तासात शुभ संकेत मिळणार आहे. फक्त दुर्लक्ष करू नका. स्वामींचं स्मरण करत राहा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमीच जाणीव ठेवा. सुंदर चेहरा कधी ना कधी म्हातारा होतो, पण आपलं सुंदर कर्म हे कायम तरुण राहतं आणि ते सगळ्यांच्या आठवणीत राहतं. आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी इतकं दुःख येतं, यातना येतात, खूप काही आपल्याला सहन करावं लागतं आणि तीच आपल्या सहनशीलतेची परीक्षा असते. स्वामी आपल्या संयम आणि सहनशीलतेची परीक्षा पाहत असतात आणि तुमच्याकडे तो संयम असायला हवा. आपल्याकडे असणारे कर्म, आपले संयम आणि आपली जिद्द, स्वामींवर असणारा विश्वास, भक्ती हीच आपल्याला स्वामींपर्यंत पोहोचायला तारक ठरत असते. आपल्याला देव आहे की नाही हा देखील प्रश्न कधी ना कधी पडत असतो. इतक्या असंख्य अडचणी आपल्या आयुष्यात येतात, मग आपल्याला प्रश्न पडतो की या अडचणी मलाच का येतात? मी इतका वाईट आहे का? मी कुणाचं काय चूक केले? मी कुणाचं काय नुकसान केले म्हणून माझ्यासोबत असं सगळं घडते? पण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामागे काही ना काही कारण नक्कीच असतं आणि हे निमित्त कारणच या गोष्टीतून तुम्हाला पुढे जाऊन चांगलं घडणार असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या गोष्टीकडे नकारात्मकतेने न बघता त्यातून सकारात्मक बाजू बघायला ओळखा. सकारात्मक बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला कळेल की ही गोष्ट जी काही घडत आहे ते का घडते आणि पुढे जाऊन यातून काय निष्पन्न होणार आहे. आज तुमचं भाग्य नक्कीच उजळणार आहे. एकदा लिहून तर बघा. श्री स्वामी समर्थ. आपले विचारच आपलं आयुष्य बदलत असतात. त्यामुळे सर्वात आधी
आपले विचार बदलण्याचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य आपोआपच बदलेल. कारण सुख हे मागून मिळत नसतं, ते शोधायला लागतं. आणि दुःख हे न मागताही आपोआप येत असतं. एकदा तुम्हाला गुरुकृपा झाली तर तुमच्या आयुष्यातल्या अशक्य कोडी नक्कीच सुटणार आहेत आणि तुम्हाला सगळं काही शक्य होणार आहे. स्वामी महाराज तुम्हाला खरंच भेटतात. ते कोणत्या ना कोणत्या रूपात असतात. फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि आपल्याला ते ओळखण्याची नजर आपल्याकडे असायला हवी. आयुष्यामध्ये स्वामी आले, त्यांच्याशी नातं जुळलं, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचं सार्थक झालं. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असतं हे थोडं थोडं समजू लागलं. मन स्वामी नामात रंगू लागलं. जीवनाचा हा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरलीच नाही. जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आलं. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागलं. स्वामी म्हणतात फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आपल्याला आनंद व्हायला हवा, तर भीती वाटायला नको. जोपर्यंत माणसावर कठीण प्रसंग ओढवत नाही तोपर्यंत माणूस जीवनाचं स्वाध्याय गिरवत नाही, हे तितकंच खरं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहेत. तुम्ही स्वामींच्या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐकून स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न करताय आणि स्वामींच्या या गोष्टी तुमच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करताय. स्वामी शतशे आभारी आहेत. आणि तुम्हाला आज हा मूलमंत्र तुमच्या आयुष्यासाठी खूप फळ देणारा ठरणार आहे. आपल्याला जसं जमेल तसं दिवसभर आपण सेवा करू शकतो. जे नक्षत्र आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्यानुसार गोष्टी घडत असतात. तर कोणाचं भाग्य कसं असेल या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण भाग्याकडे आपण लक्ष देत न राहता आपल्या विचारांकडे, आपल्या कर्माकडे लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या आयुष्यातलं ध्येय देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल तर स्वामींचं दर्शन तुम्हाला कुठेही आणि कसंही कोणत्याही रूपात होणारच आहे आणि याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार आहे. ज्याची मनापासून श्रद्धा असेल आणि मनापासून इच्छा असेल त्याला निश्चितच स्वामींचं दर्शन घडणारच आहे. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसवणूक करत असाल तर असं समजू नका की काही होणार नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. माणसाची सही आणि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही असं लोक म्हणतात, पण बोटाला जखम झाली की माणसाची सही बदलते आणि माणसावर कठीण प्रसंग ओढावला की माणसाचा स्वभाव देखील बदलत असतो.